हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. न्यू व्हिडिओ, न्यू ब्लॉग. माझं नाव अश्विनी आणि आज आम्ही चाललो आहे द्वारका मंदिरामध्ये, जे विरारमध्ये लोकेटेड आहे. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आधी तर या निमित्तानं आम्ही चाललो होतो फिरायसाठी. कुठे जायचं बोलल्यावर तिथे द्वारका मंदिर हे आमच्यासाठी खूप सेफ आणि काय बोलतात त्याला, जवळ आहे. तर आम्ही आज तिकडचं दर्शन घेणार आहोत. आणि माझ्यासोबत मी, माझा नवरा, माझे 2 भाचे आणि अजून एक भाचा आम्हाला जॉईन होणार आहे. तो विरार ईस्टला राहतो. तर त्यांना घेऊन आम्ही थेट निघू द्वारका मंदिरासाठी. द्वारका मंदिर हे सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू असतं. नंतर 4 ते 9 वाजेपर्यंत चालू असतं. आता आम्ही तर या टायमाला निघालो म्हणजे आम्हाला दर्शन आरामात भेटेल. आता बघूया कसं दर्शन भेटत आहे ते. तर मला पण दाखव. कुठे इथून जीवदानी मंदिर सुद्धा दिसतं. मस्त बाबा. सांग मला. हा माझा तिसरा बाचा दिसतोयच का? दिसतोय. हा एक तिसरा बाचा जो मुलीं जास्त फेमस असतो. मुली एकदम फिदा असतात. 5-5 मिनिटाला कॉल चालू असतात त्याचे, है ना? कुठे गेला तो? दिसतोय. बस तर भाजी नजारे बघा. फुलं मस्त आहेत. मला हे वाले फुलं आवडतात, छान दिसतात बघ. गुरा पण आहे तिथे. पूर्ण गावचं फील देत आहे. बोल, आम्ही तुमच्या गोट्यात येतो काय, तुम्ही आमच्या रस्त्यावर काय येताय? ते बोलतो तुम्ही, आमची मर्जी, आम्ही कुठे पण येऊ. ही एक छोटी वाट जाते, डायरेक्ट द्वारका मंदिराजवळ जाते. तिकडनं वाळ पाट्याला राईट घ्या काय. डायरेक्ट गावाला. मला निवडी सोय सगळीकडे श्लोक येऊन ठेवलेले आहेत. तिथे पण तुम्हाला एक श्लोक तर दिसेल. मंदिरात जाताना पूर्ण श्लोकचे असे बॅनर लावलेले आहेत. पण हा रोड पण मस्त वाटतो ना. पूर्ण असं गावाचं पाहिजे. इथे तुम्हाला जे खायसाठी पण भेटेल तुम्हाला. आणि हा बघा मंदिराचा इकडे झेंडा, कलश बोलतात ना त्याला. तुम्हाला लांबून पण दिसू शकतो. दिसत आहे. इथे बाहेर आहे ना तुम्हाला ज्यूसचं सेंटर, खाण्यापिण्याचं सगळं भेटून जाईल. या साईडला हे पुढचं आहे. पुढे इथे पार्किंग पण आहे, पण पार्किंगचं पुढे आहे. या साईडला पार्किंग, या साईडला. तुम्हाला इथे छोटे छोटे स्टॉल भेटेल खाण्याचे पिण्याचे आरामात. पार्किंग चेंज केले. ओ भाई, मंदिरामध्ये गर्दी बघ किती आहे. महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. गर्दी पण भरपूर आहे आज. खूप गर्दी आहे. महाराष्ट्रात 1 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं. गर्दी एवढी आहे. जाऊया आता मंदिरामध्ये. चला. माझं टेक्स्चर सेम द्वारका मंदिरासारखा जे गुजरात मध्ये आहे. हाच तो माझा भाचा आर्यन से हाय. आणि हे माझे दुसरे भाचे. चला आमच्यासोबत देवदर्शन करायला. पहिले यायलाच म्हणून आता नाही ना. देवदर्शन प्रसाद देखील मिळतोय. प्रसाद आजूबाजूला ना बघायचं. मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला व्हिडिओ फोटोज अलाउड नाही आहेत.
म्हणून तुम्हाला मी फक्त बाहेरूनच व्हिडिओ वगैरे दाखवू शकते किंवा फोटो वगैरे दाखवू शकते, बट आतमध्ये अलाउड नाही आहेत. आणि आज 1 तारीख आहे आणि महाराष्ट्र दिन आहे, तर भरपूर लोकांना सुट्ट्या आहेत, तर गर्दी इथे भरपूर जास्त आहे. तशी पण जाऊया आता आतमध्ये. चला आधी तर चप्पल स्टँडवरती चप्पल काढूया. इथे पण भरपूर गर्दी आहे. हे चांगलं आहे, इथे अशी कार्पेट ठेवले आहेत, तुम्ही चालू शकता तसं, पण तेवढीच गरम होत आहे. हे द्वारका मंदिर. फक्त 15 मिनिटं आहेत मंदिर बंद होण्यासाठी. आता आम्ही पळतोय, एकटीच पळते पण मी. सगळे कंटाळलेत, गरम भरपूर होत आहे म्हणून. हे आहे द्वारका मंदिर. आणि आता आपण आपल्या भाषांना विचारूया की त्यांना कसं वाटलं की या मंदिरामध्ये येऊ. आधी तर पहिले तुम्ही सांगा की तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन, आणि मराठीत बोलायचं. हां, हे विरार ईस्टला द्वारका मंदिर आहे, खूप छान आहे. तुम्ही इकडे येऊ शकता, खूप मन प्रसन्न होतं इकडे आल्यानंतर. तुम्ही जरूर भेट द्या या मंदिराला. हिंदी नाही मराठीत बोलायचं, जरूर हे मराठीमध्ये आहे. हां, आता यांना विचारूया यांना कसं वाटलं. तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं, आणि ते ही मराठीमध्ये. हां, जसं आपण विरारच्या द्वारका मंदिरात आलोच आहोत दर्शन घेण्यासाठी. इकडचं वातावरण एकदम धार्मिक आहे. तुम्हाला इकडे आल्यानंतर जी मनालाही शांतता भेटते ना, ते कुठलेही शब्दात मांडू नाही शकत तुम्ही. तसंच आम्हाला पण एवढ्या रोजच्या दगदगीतनं एक दिवस सुट्टी भेटून आम्ही देवदर्शनाला आलोय. मस्त वाटतंय, असं वाटतंय की मनालाही शांती भेटली असं वाटतंय. तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटतंय. बस चांगलं झालं. तर आम्हालाही इथे येऊन खूप छान वाटलं. आणि मतलब मंदिर बंद व्हायचा वेळ झाल्यामुळे सगळ्यांना लोक बाहेर काढतायत, तर आपण सुद्धा बाहेरच निघूया. आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही बेस्ट टाईम आहे, तुम्ही संध्याकाळी या. 4:30ला मंदिर ओपन होतं, आणि त्यानंतर तुम्हाला गर्दी पण नाही भेटणार आणि ऊन पण नाही भेटणार. तुम्ही आरामात जाऊ शकता, दर्शन करू शकता, आणि इथं बसू देखील शकता. म्हणून तुम्ही यायचं असेल तर तुम्ही दुपारच्या नंतर संध्याकाळी या, दुपारी नका येऊ. मस्त एवढा खूप क्राऊडेड पण आहे आणि गरम पण भरपूर होत आहे. आणि आता जर आम्हाला प्रसाद तिकडे खायला भेटला तर प्रसाद देखील खाऊया. बघू, चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर प्रसाद भेटला तर त्याची व्हिडिओ काढते, नाही भेटला तर मग निघूया तसाच. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. चला.